नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आता आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपण टीईटी पद भरती 2026 याच्या विषयीचा आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठा अपडेट पाहणार आहोत। बघा काय सिनात तर टीईटी पद भरती 2026 सर्वात मोठे अपडेट। नवीन नियमानुसार कोणाला एक्झाम द्याव्या लागणार आणि कोणाला एक्झाम द्याव्या लागणार नाहीत याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती रक्षाबंधन दिनानिमित्त स्पेशल ऑफर जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच यामध्ये तुम्ही 777 रुपयांमध्ये ही बॅच जॉईनिंग करून घेऊ शकताय आणि ती पण संपूर्ण वर्षभरामध्ये। यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल असणार आहेत, तसेच आयसीडीएस विषयासहित सखोल मार्गदर्शन असणार आहे। तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी असणार आहे। तसेच डेली बेसिस वरती या ठिकाणी जुने जे काही असणारे क्वेश्चन्स पेपर्स असणार आहेत यामधले पीवायक्यू आणि तत्सम लेवलचे क्वेश्चन सिरीज आपण स्पष्टीकरणासह आणि विश्लेषणात्मक पद्धतीने पाहत असतो आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डाउट्स असतील हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर करत असतो। चला तर मग बघा काय सांगितलं जातं तर आनंदाची बातमी, शिक्षकांची टीईटी परीक्षेतून मुक्तता आणि सुटका। आता नेमका कोणता वयोगट असणार आहे जो या टीईटी परीक्षेमधून काय करण्यात आलेला आहे तर सुटका करण्यात आलेली आहे। बघा तर शिक्षक भरती संदर्भात आज आणखीन एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। हे अपडेट काय असणार तर हे आपल्याला आता पाहायचं आहे। बघा काय सांगितलं जातं हे अपडेट तर राज्यातील शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी, शिक्षक टीईटी परीक्षेतून सुटका होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। यामध्ये बघा 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याची गरज नाहीये। बघा कोणता असणार आहे तर 23 ऑगस्ट 2010 पूर्वी या ठिकाणी जे शिक्षक नियुक्त करण्यात आलेले असणार आहेत, ज्यांना नियुक्ती भेटलेली आहेत, अशा सरकारी शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याची गरज नाही। शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीतून पूर्ण आणि कायम स्वरूपी त्यांना सूट देण्यात आलेली आहे, असा प्रस्ताव तामिळनाडूच्या विधानसभेत पारित करण्यात आलेला आहे। दीर्घकालीन सेवा आणि शिकवण्याचा अनुभव पाहताना या शिक्षकांना त्यांच्या पदोन्नतीमध्ये अडथळा होऊ नये, तसेच इतर सुविधा शिक्षकांना देण्यात याव्यात अशी विनंती विजय सरकारनं केंद्राकडे केली। दरम्यान सुप्रीम कोर्टानं 1 सप्टेंबर 2025 मध्ये शिक्षकांना प्रमोशनसाठी टीईटी परीक्षा पास करणं आवश्यक असल्याचं निर्देश पाठवलं होतं। त्यामुळे तामिळनाडूतील जवळपास 3,28,701 सरकारी शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीसाठी परीक्षा द्यावी लागणार असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलं। त्यानंतर यावर पुनर्विचार होऊन 29 मे 2026 रोजीच्या आदेशात न्यायालयाने कार्यालयीन शिक्षकांना 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याचे आदेश दिले। राज्यातील शिक्षकांसाठी एक आनंदाची अशी बातमी असणार आहे की शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सुटका होण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याची गरज नाही। याबाबतचं परिपत्रक लवकरच काय होईल तर जाहीर होईल। याबाबतचा जीआर सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल। यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीतून या प्रकारच्या शिक्षकांना पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देण्यात आलेली आहे, असा प्रस्ताव या ठिकाणी विधानसभेत पारित करण्यात आलेला आहे। शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडलेला आहे। तामिळनाडूचे थलपती विजय सरकारने केंद्राकडे विनंती केली आहे की 23 ऑगस्ट 2010च्या आधी नियुक्त झालेल्या शिक्षकांना दीर्घकालीन सेवा आणि नोकरीचा अनुभव पाहता टीईटी परीक्षेतून मुक्त करण्यात यावं। शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी विधानसभेत सांगितले की 23 ऑगस्ट 2010 आधी अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार आणि पात्रतांच्या निकषांनुसार नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देण्यात येणार आहे। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू। धन्यवाद।